किती 82 जणांना ना किती जण बरोबर 82 दहशतवाद्यांना तुम्ही तिथं कंठस्नान घातलं. पण याची त्यातला सरप्राईज एलिमेंट हा सगळ्यात महत्त्वाचा होता, कारण कुणीच तशी अपेक्षा नव्हती केली आणि तुम्ही ते केलं त्यावेळेला. पण त्याची तयारी तुम्ही किती काळ आधीपासून करत होतात? स्पेशली मी माझ्या बाबतीत सांगू शकतो की मी जेव्हा कोर कमांडर म्हणून गेलो 2015मध्ये, आणि माझी जवळपास जसं सांगितलं डिकेड अँड प्लस नोकरी माझी लाईन ऑफ कंट्रोल आणि अँटी टेररिझम झाली. तर मला असं नेहमीच वाटायचं की आपल्याला कुठंतरी असा एक चान्स मिळाला पाहिजे की जे आपण पाकिस्तानला धडा शिकू शकतो. तर जेव्हा गेलो मी सगळे माझ्याजवळ असे कमांडो दस्ते होते, 18 दस्ते होते. मी सगळ्यांना बोलवून सांगितलं, CEOजना बोलवून सांगितलं, म्हटलं तुम्ही तयार राहावं, काही करायचं असलं तर तयार. म्हणजे तेव्हा असं वाटलं नाही बाहेर जायचं, पण इथे कुठेतरी अटॅक करायचं असलं, काही अम्बुश करायचं, म्हणजे यू शुड बी रेडी इन ऑल रिस्पेक्ट. तर ते माझे जे होते सगळे तयार होते. लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंबोरकर यांनी देशसेवेसाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित करून भारतीय सैन्य दलात आदर्शवत कारकिर्दी घडवली आहे. त्यांचा जन्म विदर्भातील वर्धा जिल्ह्यातील एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे शालेय शिक्षण सातारा सैनिकी स्कूल येथे झाले. त्यानंतर राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आणि भारतीय सैन्यदल अकादमी डेहराडून येथील सैनिकी शिक्षण पूर्ण करून ते भारतीय सैन्यदलात प्रसिद्ध 15 रेजिमेंटमध्ये अधिकारी म्हणून रुजू झाले. जवळपास 40 वर्षांच्या प्रदीर्घ सेवा काळात त्यांनी ईशान्य भारत, जम्मू काश्मीर, राजस्थान आणि पंजाब या संवेदनशील भागांमध्ये विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या. अनेक महत्त्वपूर्ण लष्करी मोहिमांमध्ये त्यांनी नेतृत्व केले. द्रास सेक्टरमध्ये भारतीय चौकी उभारण्याच्या शौर्यपूर्ण कामगिरीबद्दल त्यांना सेनापदक प्रदान करण्यात आले. ऑपरेशन विजय दरम्यान अखनूर सेक्टरमध्ये आपल्या युनिटचे नेतृत्व करताना केलेल्या उल्लेखनीय सेवेसाठी त्यांना विशिष्ट सेवा पदक प्राप्त झाले. नौशेरा सेक्टरमध्ये ब्रिगेडियरचे नेतृत्व करताना त्यांना बार टू सेना मेडल प्रदान करण्यात आले. दक्षिण काश्मीरमधील विक्टर फोर्सचे जनरल ऑफिसर कमांडिंग म्हणून कार्य करत असताना त्यांना अतिविशिष्ट सेवा पदक, नागरोटा येथे कोर कमांडर म्हणून कार्य करत असताना उत्तम युद्ध सेवा पदक आणि सैन्य मुख्यालयात मास्टर जनरल ऑफ ऑर्डनन्स म्हणून कार्य करत असताना परमविशिष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आले. आपल्या नेतृत्वाच्या प्रत्येक टप्प्यावर सन्मानित होणारे ते भारतीय सैन्य दलातील मोजक्या अधिकाऱ्यांपैकी एक आहेत. त्यांनी अंगोला येथे संयुक्त राष्ट्रांचे लष्करी निरीक्षक म्हणून काम केले आहे. तसेच वॉशिंग्टन आणि हवाई येथे आंतरराष्ट्रीय संबंध विषयातील विशेष अभ्यासक्रम तसेच मिरपूर ढाका येथे नॅशनल डिफेन्स कॉलेजचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. 1994 मध्ये बारामुल्ला येथे कंपनी कमांडर म्हणून कार्य करत असताना त्यांनी 22 दहशतवाद्यांचा बंदोबस्त करण्याचे नेतृत्व केले. तसेच 2012 मध्ये दक्षिण काश्मीरमध्ये 55 कडव्या दहशतवाद्यांचा आणि त्यांच्या प्रमुखांचा खात्मा करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. कोर कमांडर म्हणून त्यांनी पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील सर्जिकल स्ट्राईकच्या नियोजन आणि अंमलबजावणीत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. ऑपरेशन विजय दरम्यान अखनूर सेक्टरमध्ये युनिटचे नेतृत्व करताना ते गंभीर जखमी झाले होते. मात्र त्यांनी जिद्द आणि धैर्याच्या बळावर त्यावर यशस्वीपणे मात केली. 2015 ते 2018 या कालावधीत त्यांनी पंजाब रेजिमेंटचे कर्नल म्हणून उल्लेखनीय सेवा बजावली. त्यांनी चौधरी चरणसिंह विद्यापीठ, मेरठ येथून PhD पदवी संपादन केली आहे. सैन्य दलातील सर्वोच्च सन्मानांबरोबरच त्यांना बाजीराव पेशवे पानिपत संग्राम पुरस्कार, विदर्भ गौरव पुरस्कार, मराठवाडा विश्वभूषण पुरस्कार तसेच सरहद संस्थेचा कारगिल वीरता पुरस्कार यांसह अनेक नागरी पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंबोरकर यांच्या देशसेवेचा, शौर्याचा, नेतृत्वाचा आणि प्रेरणादायी कार्याचा जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटला अभिमान वाटतो. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी संस्थेच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा.